दौंड पुणे लोह मार्गावर लवकरच विद्युत लोकल सुरू करणं व चौपदरीकरणाचे काम युद्ध पातळीवर मार्गी लावले जाईल असे आश्वासन रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिल्याची माहिती आमदार राहुल कुल यांनी दिली। दौंडच्या रेल्वे प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालत वैष्णव यांना विविध मागण्यांचं पत्र दिलं। या पत्रानंतरचा पाठपुरावा करण्यासाठी कुल यांनी वैष्णव यांची दिल्लीत भेट घेऊन चर्चा केली। यावेळी वैष्णव यांना पुन्हा निवेदन देण्यात आलं। खासदार श्रीरंग बारणे यावेळी उपस्थित होते। या संदर्भातील भेट सकारात्मक असून फडणवीस यांच्या पाठपुराव्यामुळे दौंडच्या सर्व मागण्यांवर सकारात्मक निर्णय होईल असं कुल यांनी नमूद केलं। या बैठकीत दौंड पुणे मार्गावरील दैनंदिन प्रवास अधिक सुरक्षित, सुकर आणि वेगवान करण्यासाठी पुढील मुद्द्यांवर विशेष भर देण्यात आला। सध्या चालणाऱ्या डेमो माहिती गाड्यांऐवजी जलद लोकल सेवा सुरू करून प्रवाशांचा वेळ वाचवणं, तसेच महिला, दिव्यांग आणि फर्स्ट क्लाससाठी स्वतंत्र डबे उपलब्ध करून द्यावेत। या मार्गावरील प्रवास वेगवान होण्यासाठी व वाढत्या मालवाहतुकीमुळे होणारी कोंडी दूर करण्यासाठी तिसरी व चौथी मार्गिका प्रकल्पाचे काम युद्ध पातळीवर पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली। लोकल सुरू होईपर्यंत सध्या हडपसर येथे थांबणारी गाडी पुणे जंक्शन पर्यंत वाढवून प्रवाशांची गैरसोय दूर करावी। सकाळ व संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत अतिरिक्त गाड्या चालवणं, तसेच सकाळी 8:20 ते दुपारी 5 दरम्यानच्या काळात नवीन गाडी सुरू करणं अशीही मागणी कुल यांनी केली। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.